नमस्कार. श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी. नेहरू नगर येथे राज्याचे मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडीचा उत्सव उत्साहात संपन्न. शारदानगर येथे नर्मदेश्वर महादेव व हनुमान मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन. SSVPS संस्थेच्या डॉक्टर गोगरे विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनी सायबर वॉरियर्सद्वारे नाटिकांच्या माध्यमातून करण्यात आली सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती. रुकवत व निरगुडी शिवारातील बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी. धुळे जिल्हा आदिवासी पारधी महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थी व शासकीय अशासकीय सेवेत निवड झालेल्यांचा सत्कार. निमगुळ येथील NDR न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम संपन्न. आणि हमाल कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. आता बातम्या विस्ताराने. धुळे शहरातील देवपुरातील नेहरू नगर नागरिक मित्रमंडळ व पाठीराखा बहुउद्देशीय संस्थेतर्फे नेहरू नगर येथे दहीहंडीचा उत्सव राज्याचे मंत्री गिरीश महाजन व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी भर पावसात गोविंदांनी नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला. धुळे शहरातील नेहरू नगर येथे नेहरू नगर नागरिक मित्रमंडळ व पाठीराखा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास राज्याचे मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री जयकुमार रावल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. ते म्हणाले की सध्या सर्वत्र वातावरण भगवामय झाले आहे. जसे आपण सर्वांनी मिळून अनुप अग्रवाल यांना विधानसभेत पाठवले त्याचप्रमाणे येत्या काळात धुळे महानगरपालिकेवरही पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की धुळ्याच्या तरुणाईचे विशेष कौतुक केले. मला दहीहंडीसाठी नाशिक, जळगाव आणि धुळे अशा तीनही ठिकाणाहून आमंत्रण असते. मात्र धुळ्याच्या तरुणाईमध्ये एक वेगळाच जोश आणि उत्साह असतो. त्यामुळे मी नेहमी धुळ्याला येण्यास प्राधान्य देतो असे सांगितले. याच वेळी त्यांनी नाशिकचा पालकमंत्री मीच होणार असे सूचक विधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर आयोजक सागर कांबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने दहीहंडी फोडून उत्सवाची सांगता केली. यावेळी सुरू असलेल्या पावसात तरुणांनी मनसोक्त नाचण्याचा आनंद लुटला. कार्यक्रमास माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार कुणाल पाटील, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, डॉक्टर सुशील महाजन यांच्यासह मित्रमंडळाचे असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हाथी घोड़ा पालकी भारत माता की छत्रपति श्रीराम जय जय श्रीराम. जन्माष्टमीच्या आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. सागर भाऊ मी फलक बघतो सगळीकडे भावी नगरसेवक लोकप्रिय असं नेतृत्व, तरुणाचं प्रेरणास्थान सागर भाऊच्या दहीहंडी आणि त्यानिमित्त आपण सगळे या ठिकाणी एकत्रित झालेला आहात. आज थोडं पावसामुळे गर्दी कमी झालेली. सर्व महाराष्ट्रभर पाऊस पडतोय, वरुणाची निर्माण झाली, पण ती होणं क्रमप्राप्त होतं, आवश्यक होतं. कारण पावसाने बऱ्याच दिवसापासून गडी बांधलेली होती आणि म्हणून वरुणाचे आगमन झालेलं आहे. आणि त्याचा दहीहंडीचा उत्साह पावसामध्ये सुद्धा आमची तरुणी सगळी रस्त्यावर उतरलेली आहे. संपूर्ण राज्यभर, देशभर दहीहंडीचा कार्यक्रम, गोपाळकाराचा कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे. आणि त्यातच आपलीही दहीहंडी, सागरभाऊची दहीहंडी. खरं म्हणजे मी दरवर्षी धुळ्याला येत असतो. मी नाशिकला मला बोलवलं असतं, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे. जळगाव माझा जिल्हा आहे, पण धुळेकरांचा उत्साह काही वेगळाच आहे. मी मुद्दामून धुळ्याची दहीहंडी बघायला, तिथली मजा लुटायला या ठिकाणी मुद्दामून येतो की इथला जोश, इथली सगळी तरुणाई ही काही वेगळीच आहे. आणि म्हणून या निमित्ताने पुन्हा आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. सागर भाऊ आपल्याला खूप शुभेच्छा देतो. पुढे अजून 4-5 दहीहंडीला जायचं आहे, खूप उशीर झालेला आहे. पुन्हा आज राजकारणावर बोलायचं नाही आपण.
दहीहंडीच्या शुभेच्छा मला आपल्याला या ठिकाणी देतो आणि पुढच्या प्रवासाला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. नमस्कार. दरवर्षी सालाबादाप्रमाणे नेहरूनगर नागरिक मित्र मंडळ व पाठीराखा बहुउद्देशीय विकास संस्था यांच्यामार्फत दहीहंडी उत्सव साजरा होतो. हे आमचं 6वं वर्ष आहे आणि इथे आम्ही या दहीहंडी उत्सवामार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम करत असतो. रक्तदान शिबिर असो, आरोग्य शिबिर असो, अशा वेगवेगळे कार्यक्रम करत असतो. आता 2025ला आता ही दहीहंडी उत्सव झाला आमचा चांगल्या प्रकारे. तिथे आमचे माननीय महाराष्ट्राचे लाडके गिरीशभाऊ महाजन आणि आमच्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल, धुळ्याचे लाडके आमदार अनुपजी अग्रवाल, माजी आमदार कुणालजी पाटील, माजी खासदार सुभाषजी भामरे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंबळकर यांनी सगळ्यांनी उपस्थिती लावली, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार. धुळे शहरातील देवपुरातील शारदानगर येथे नर्मदेश्वर महादेव व हनुमान मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रविवारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील देवपुरातील शारदानगर येथे नर्मदेश्वर महादेव व हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रविवारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देवपुरातील शारदानगर येथील रामलक्ष्मण मित्रमंडळातर्फे श्री नर्मदेश्वर महादेव व हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक 11 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. यावेळी शारदानगर व परिसरातील भाविक तसेच राम लक्ष्मण मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्ष्मण मित्र मंडळ शारदानगर सर्व तरुणाईतर्फे आलेल्या सर्व भाविकांचं मनपूर्वक स्वागत करतो. एखादं काम हाती घेतलं आणि ते पूर्णत्वाला नेलं नाही असं तरुणाईकडनं कधी होतच नाही. एक ध्येय मनाशी ठेवून लक्ष्मण मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपलब्ध असलेल्या ओपन स्पेसमध्ये महादेवाचं आणि मारुतीरायांचं मंदिर बांधायचं स्वप्न बघितलं आणि सगळ्यांना आश्चर्य वाटेल की 2 महिन्यात त्या स्वप्नाची पूर्तता झाली आणि आज आपल्या या ठिकाणी आपण बघतोय की अतिशय भव्य आणि सुंदर अशी दोन्ही मंदिरं या ठिकाणी साकार झालेली आहेत. या मंदिरांच्या साकारण्यामध्ये सगळ्यांचा सहभाग लाभला आहे. शारदानगर परिसरातील सर्व नागरिक, सर्व कुटुंब, दत्तनगर, संत गाडगेबाबा नगर, नाभी कॉलनी इथल्या सर्व भाविकांनी अगदी सरळ हाताने मदत केली आणि श्रमदान तर त्याचं वैशिष्ट्य आहे की महिला आणि बालमित्रांनी श्रमदान करून या ठिकाणी बरीचशी कामं पार पडलेली आहे. स्वच्छतेची असू देत, भरावाची असू देत आणि आज हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की सर्व भाविकांकरता या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सगळ्यांना मी विनंती करतो ज्याही लोकांपर्यंत ही बातमी पोचेल त्यांनी अवश्य या महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. महादेवाचं आणि मारुतीरायांचं दर्शन या ठिकाणी करायचं आहे आणि कौतुकाची थाप राम लक्ष्मण मित्र मंडळाच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना त्या पाठीवर द्यायची आहे. धन्यवाद. धुळे शहरातील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे डॉक्टर गोगरे विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त क्विक हिल फाउंडेशन कडून निवड झालेल्या सायबर वॉरियर्सद्वारे नाटिकाच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यात आली. धुळे शहरातील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे डॉक्टर पा. गोगरे विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त क्विक हिल फाउंडेशन कडून निवड झालेल्या सायबर वॉरियर्सद्वारे नाटिकेमार्फत सायबर जनजागृती करण्यात आली. श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे डॉक्टर पा. गोगरे विज्ञान महाविद्यालयातील संगणक शास्त्र विभागातील 20 विद्यार्थी क्विक हिल फाउंडेशन मार्फत सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या विशेष अभियानासाठी सायबर वॉरियर्स म्हणून निवडले गेले आहेत. या विद्यार्थ्यांनी धुळे जिल्ह्यातील 80 ते 90 शाळा व महाविद्यालयांमध्ये 140 पेक्षा अधिक सत्रे घेऊन तब्बल 28,000 विद्यार्थ्यांपर्यंत सायबर सुरक्षेची जनजागृती पोहोचवली. याशिवाय मूकबधीर व अंधशाळा, पोलीस ठाणे, क्लासेस, ज्येष्ठ नागरिक संघ, NCC कॅडेट, नगरपालिका, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी जाऊन समाजातील विविध घटकांपर्यंत हा संदेश पोहोचवला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात या सायबर वॉरियर्स विद्यार्थ्यांनी नाटिकांच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांचे प्रकार, त्यापासून बचावाचे उपाय तसेच क्विक हिल अँटी फ्रॉड ॲप मोबाईल
मध्ये डाउनलोड करून फेक कॉल्स पासून कसे वाचता येईल याचे प्रात्यक्षिक सादर केले। या नाटकांमध्ये प्रशांत बदाने, लक्ष्मी शिंपी, हेमलता गिराशे, कक्षा देसले, पूजा देवरे, मानसी पाटील, उत्कर्षा राणा, पायल पवार, तनुश्री पाटील, प्राजक्ता साळी, गायत्री महाले, प्राची पाटील, मानसी महाजन, सोनल पाटील, अर्जुन पाटील, हिमांशू बदाने, मनीष सनेर, हिमांशू रघुवंशी यांनी सहभाग नोंदवला। या कार्यक्रमास क्विकफिल फाउंडेशनच्या चेअरपर्सन अनुपमा काटकर, सिनियर एक्झिक्युटिव्ह अजय सिरके, गायत्री केसकर तसेच कार्यक्रमाच्या टीचर कोऑर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर स्वाती बोरसे तसेच क्लब प्रेसिडेंट तेजस्विनी पवार यांचे मार्गदर्शन लाभले। प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष, विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम.व्ही. पाटील, आर्ट्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी.बी. वाघ आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर के.एम. बोरसे, ओ.एस. शशिकांत पाटील, संगणक शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर राकेश देवरे तसेच विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षक कर्मचारी यांनी सहकार्य केले। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर स्वाती किशोर बोरसे, SSVPS विज्ञान महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागात असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे। तसेच क्विकहिल फाउंडेशनने राबवण्यात येणाऱ्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या अभियानाची मी कोऑर्डिनेटर आहे। हे अभियान आमच्या महाविद्यालयात गेल्या 3 वर्षापासून राबवण्यात येत आहे। या अभियानाअंतर्गत यावर्षी आमच्या विद्यालयातील 20 विद्यार्थ्यांची सायबर वॉरियर्स म्हणून निवड करण्यात आली आहे। त्यापैकी 4 विद्यार्थ्यांची क्लब ऑफिसर्स म्हणून निवड करण्यात आली आहे। त्यामध्ये तेजस्विनी पवार ही प्रेसिडेंट म्हणून निवड करण्यात आली आहे, तर सेक्रेटरी म्हणून प्रशांत बदाने याची निवड करण्यात आली आणि इतर दोघांची मीडिया डायरेक्टर जसं लक्ष्मी शिंपी आणि हेमलता गिरासे यांची निवड करण्यात आली आहे। या अभियानाचा मुख्य उद्देश हा जे आहे की सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणे आणि तसेच डिजिटल युगात आपण सुरक्षित राहण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दल अवेअरनेस निर्माण करणे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सायबर सुरक्षा ही काळाची गरज आहे। गव्हर्नमेंटनेही या संदर्भात पावले उचललेली आहेत आणि आमचे महाविद्यालयही यामध्ये सिलेक्शन होऊन आमचे विद्यालय यावर्षी जोरदार काम करीत आहे। आमच्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत धुळे जिल्ह्यातील 35 पेक्षा जास्त शाळा महाविद्यालयात पर्यंत पोहोचून ही सायबर जनजागृती केली आहे। त्यांनी 140 पेक्षा जास्त सेशन्स घेतलेले आहेत आणि 28,000 शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांनी ही सायबर जनजागृती केली आहे। तसेच समाजातील विविध घटकांपर्यंतही पोहोचले आहेत, जसं रेल्वे स्टेशन, बस स्टँड, ज्येष्ठ नागरिक संघ, अनाथाश्रम, वृद्धाश्रम तसेच विविध सांस्कृतिक मंडळे, कलेक्टर ऑफिस, कोर्ट या ठिकाणीही आमचे विद्यार्थी पोहोचले आहेत आणि त्यांनी जनमानसात 2000 पेक्षा जास्त लोकांना सायबर अवेअरनेस हे केलेलं आहे। ही सायबर अवेअरनेस इथंच न थांबता त्यांनी एक मास ॲक्टिव्हिटीही राबवली आहे। मास ॲक्टिव्हिटी म्हणजे की एकाच वेळी 500 ते 1000 लोकांच्या जमावासमोर आपण ही सायबर जनजागृती करणे। यावर्षी आम्ही ही जनजागृती आमच्या महाविद्यालयात 15 ऑगस्ट रोजी झेंडावंदनानंतर राबवली आहे। यामध्ये या विद्यार्थ्यांनी 3 नाटिका सादर केल्या। एका नाटिकेमध्ये त्यांनी क्लिकहिल लिंकवर क्लिक केल्यानंतर कसं आपले पैसे चोरीला जाऊ शकतात, अननोन लिंक्सपासून आपण कसं वाचलं पाहिजे यावर मार्गदर्शन केलं किंवा यावर नाटिका सादर केली। त्याचप्रमाणे दुसऱ्या नाटिकेमध्ये त्यांनी हे दाखवलं की फोटो मॉर्फिंगच्या माध्यमातून आजची युवा पिढी ही कशी या जाळ्यात ओढली जाते आणि आपली पर्सनल डिटेल्स शेअर करून नंतर फसवणूक होऊन आपण समाजामध्ये अगदी कधी तर अगदी नैराश्य येते या विद्यार्थ्यांना किंवा जीव देण्याची वेळ येते। तर आपण आपली पर्सनल माहिती शेअर न करता आपण कसं सुरक्षित राहू शकतो याबद्दलही त्यांनी जागृत केलेलं आहे। तसेच आजकालची युवा पिढी ही गेम्सच्या माध्यमातून खूप बळी पडत आहे, तर गेम्स खेळत असताना ते नकळत आपल्या आईवडिलांचे जे पर्सनल डिटेल्स आहेत बँकेचे ते शेअर करतात आणि त्यांचे पैसे सायबर स्कॅमर्स कसे इझिली हॅक करू शकतात, त्यांचे पैसे हे कसे चोरीला जाऊ शकतात याबद्दल या विद्यार्थ्यांनी जागृती निर्माण केली आहे। तसेच अशी वेळ आल्यास का तुम्ही कोणाशी संपर्क साधू शकतात किंवा 1930 या नंबरवर जाऊन तुम्ही आपली कंप्लेंट नोंदवू शकतात याविषयी त्यांनी या नाटिकेद्वारे मार्गदर्शन केले आहे। जवळपास 800 पेक्षा जास्त विद्यार्थी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर S.T. पाटील साहेब तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर M.V. पाटील सर, आर्ट्स कॉलेजचे प्राचार्य
वाघ सर हे यावेळी उपस्थित होते. ही अभियान राबवण्याकरता प्रमुखतेने आम्हाला चेअरपर्सन क्विकिल फाउंडेशनच्या चेअरपर्सन अनुपमा काटकर मॅडम यांनी ही संधी दिलेली आहे. त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. तसेच हे अभियान राबवण्यासाठी क्विकिल फाउंडेशनचे सिनियर एक्झिक्युटिव्ह अजय शिर्के सर तसेच गायत्री केसकर मॅडम यांनी आम्हा सर्वांना ट्रेनिंग दिलं आणि मार्गदर्शन दिले, त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभार मानतो. हे अभियान राबवण्याकरता आम्हाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर M.V. पाटील सर यांनी वेळोवेळी उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं. तसेच उपप्राचार्य प्राध्यापक KM बोरसे सर यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं. तसेच संगणकशास्त्राचे विभाग प्रमुख डॉक्टर राकेश देवरे सर तसेच डिपार्टमेंटचे विविध प्राध्यापक यांनीही आम्हाला मार्गदर्शन केले आणि सहकार्य केले, त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभार मानतो. आणि प्रमुख म्हणजे हे अभियान राबवण्याकरता आम्हाला संस्थेचे चेअरमन माननीय कुणाल बाबा पाटील यांनी आमचे कौतुक केले आहे. आम्ही त्यांचेही आभार मानतो. धन्यवाद. शिंदखेडा तालुक्यातील सुखवत निरगुडी शिवारातील बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी व शिवसेना उभाटा पक्षातर्फे शिंदखेडा येथील वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. शिंदखेडा तालुक्यातील सुखवत निरगुडी शिवारातील बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शिंदखेडा वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की गेल्या 2 दिवसांपूर्वी तापी काठावरील सुखवत परिसरात बिबट्याचे अस्तित्व दिसून आले आहे. त्यात शेतकरी राजेंद्र यांच्या शेतात एक बिबट्या व 2 लहान बछडे आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. तर शनिवारी सुखवत शिवाराला लागून निरगुडी शिवाराकडे बिबट्याने मोर्चा वळवला आहे. येथील शेतकरी कमलसिंग बुवासिंग गिरासे यांच्या मालकीची 2 वासरे यांची त्याने शिकार केली आहे. तर मीराबाई राजेंद्र ठाकरे यांच्या मालकीच्या 2 शेळ्यांवरही हल्ला करून जखमी केले आहे. यामुळे परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तर भयभीत शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रार करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. दिवसभर शेतकरी गावकरी बिबट्याचा माग काढत शोध घेत आहेत. त्यामुळे वन विभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी. तसेच ठिकठिकाणी लोखंडी जाळे बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात त्वरित कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईलने वन विभागाच्या कार्यालयात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना उभाटा गटाचे ज्येष्ठ नेते सर्जेराव पाटील, सागर देसले, नंदकिशोर पाटील, दिलीप पाटील, विजय पाटील, राजेंद्र धनगर, रवींद्र पाटील, ज्ञानेश्वर धनगर, श्याम भिल, समाधान भिल, वसंतराव पाटील, ऋतिक पाटील आदी उपस्थित होते. त्या सुखवत गावामध्ये तापी काठाला लागून असलेले सर्व म्हशींच्या गोठ्यांजवळ शेतामध्ये आणि सर्व परिसरामध्ये बिबट्याने अवदोस घातला असून त्याच्यासोबत 2 बिबटे जे बछडे आहेत त्यांच्यामुळे सर्व शेतकरी भयभीत झालेले आहेत. आता हे राजू धनगर यांच्या शेतामध्ये त्यांनी म्हशीचा मोठ्या प्रमाणावर गोठा बांधलेला आहे. तिथं दूध काढण्यासाठी गेले असताना त्यांना त्या बिबट्याचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झालेला दिसला आणि तेव्हा त्यांनी सर्व 4 जण घेऊन ते रोज आपले दूध काढण्याची जात असतात. त्यामुळे एवढे सर्व बहुतेक लोकांना बिबट्या दिसला आणि आडवा झाला, परंतु सुदैवाने जीवितहानी कुठे झालेली नाही. म्हणून आम्ही सर्वजण आज या ठिकाणी या वन विभागाला निवेदन देण्यासाठी आलो होतो. या ठिकाणी जर त्यांनी त्वरित कार्यवाही केली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दांगडो करू अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेली आहे. तरी त्यांनी त्वरित कार्यवाही करावी अशी आम्ही विनंती पण केलेली आहे त्यांना. धन्यवाद. धुळे जिल्हा आदिवासी पारधी महासंघातर्फे पारधी समाजातील सन 2025 मधील गुणवंत विद्यार्थी व शासकीय अशासकीय सेवेत निवड झालेल्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम शहरातील संतोषी माता चौकातील सैनिक लॉन्स येथे रविवारी संपन्न झाला. धुळे जिल्हा आदिवासी पारधी महासंघातर्फे पारधी समाजातील सन 2025 मधील गुणवंत विद्यार्थी व शासकीय अशासकीय सेवेत निवड झालेल्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम शहरातील संतोषी माता चौकातील सैनिक लॉन्स येथे रविवारी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आप्पासाहेब साळुंके हे उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व शासकीय अशासकीय सेवेत निवड झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनील काळे, बापू पारधी, दिगंबर पवार, समाधान साळुंके, अण्णासाहेब चव्हाण, भिकन दाभाडे, रत्नाबाई चव्हाण, योगेश चव्हाण, भूमी अभिलेख अधिकारी
पंकज पवार, रमेश चव्हाण, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किशोर चव्हाण, नायब तहसीलदार संजय पवार, नायब तहसीलदार संजय राणे, जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जगदीश शिंदे, हेमराज पवार, नगराज सोळंकी, अनुप कुमार दाभाडे, सुनील सोळंकी, आशिष पवार, विकास दाभाडे, भटू चव्हाण आदी उपस्थित होते. शासन सगळं करतं, परंतु शासन शेवटी करून काय शकतं, घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतं. पाणी प्यायचं का नाही प्यायचं घोड्यानं ठरवायचं असतं. अशा वृत्तीने आम्ही या समाजामध्ये जागृती करतोय की भाऊ, शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर त्या समाजाने, खरोखर बौद्ध समाजाने, त्यांच्या शेड्यूल कास्टच्या लोकांनी ते तंतोतंत पाडलं. परंतु आमचा आदिवासी अजूनही त्या बाबतीत माघार आहे. कधी आमचा समाज रस्त्यावर येत नाही, एकजूट होत नव्हता. आणि कुठलीही समस्या असली, कुठली संघटनेच्या किंवा समाजावर कुठलं संकट असलं, समाजाच्या समस्या असल्या तर ते शासन दरबारी जात नव्हत्या. म्हणून आम्ही हा स्वतंत्र आदिवासी पारधी महासंघ स्थापन केला. ही एकमेव संघटना अशी आहे की पारध्यांसाठी आणि पारध्यांनी चालवलेली संघटना आहे. यात पारध्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही माणूस यात पदाधिकारी नाही किंवा कोणी मोठा पुढारी नाही. आम्ही राजकीय पक्षाच्या पाठीशी सुद्धा असतो, परंतु कारण असं आहे की राजकारण जे आहे, सत्तेशिवाय समाजाचा विकास होणार नाही. म्हणून आम्ही जे सत्तेवर असतील, जे आमच्या समाजाच्या समस्या समजून घेतील किंवा सोडवतात, त्यांच्याबरोबर आम्ही राजकारणात सुद्धा आम्ही त्यांना मदत करतो. आणि ह्या समाजाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल हा आमचा भविष्याचा विचार आहे आणि तोच आम्ही चालू ठेवणार आहोत. धुळे तालुक्यातील निमगुळ येथील श्री कालिका विद्या प्रसारक संस्था शिरूर संचलित एनडीआर न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. धुळे तालुक्यातील निमगुळ येथील श्री कालिका विद्याप्रसारक संस्था शिरूर संचलित एनडीआर न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतिशील शेतकरी मुकुंदा सोनवणे हे उपस्थित होते. शाळेतर्फे सकाळी संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरीत भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता. शाळेच्या आवारात सीमा सुरक्षा दलातील हवालदार अविनाश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयत्ता 5वी ते 12वीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना कै बापूसाहेब गजानन पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ट्रॉफी व सन्मानचिन्ह वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक MS आयरे यांनी केले. यावेळी सीमा सुरक्षा दलाचे हवालदार अविनाश पाटील, प्रगतिशील शेतकरी मुकुंदा सोनवणे, माजी सरपंच नवनीत मोरे, सुभाष सूर्यवंशी, प्राचार्य शत्रुघ्न भावसार यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी श्री कालिका विद्याप्रसारक संस्था संचलित एनडीआर न्यू इंग्लिश स्कूल निमगुळ तालुका जिल्हा धुळे या विद्यालयाच्या भव्य प्रांगणामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 78वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे ध्वजारोहण दादासो अविनाश शिवराज पाटील, हवालदार सीमा सुरक्षा बल, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आबासराव मुकुंदा पंडित सोनवणे, प्रगतिशील शेतकरी यांनी भूषवले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन MS आयरे सर व SV भदाने सर यांनी केले. मी स्वतः प्राचार्य एनडीआर न्यू इंग्लिश स्कूल निमगुळ SM भावसार सर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये रांगोळी स्पर्धा, बक्षीस वितरण, वृक्षारोपण अशा प्रकारे विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना, प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना भव्य बक्षीस देण्यात आले. तसेच लोकनेते कैलासवासी बापूसाहेब गजानन पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक विद्यार्थ्याला ट्रॉफी देण्यात आली. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी विद्यार्थ्यांना अनेक रोख बक्षिसे देखील दिले. अशा प्रकारे एनडीआर इंग्लिश स्कूलमध्ये संचलन करण्यात आले, कवायत घेण्यात आली. कवायत श्री SV सूर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये पार पडली. हमाल कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल भवन येथे संस्थेचे चेअरमन गंगाधर कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. हमाल कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल भवन येथे संस्थेचे अध्यक्ष गंगाराम कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी संपन्न झाली. सभेत विषय पत्रिकेवर एकूण 11 विषय घेण्यात आले होते. यात मागील वर्षी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम
करणे, सन 2024-25 या वर्षाचा वार्षिक अहवाल, तिरीस ताळेबंद नफा तोटा पत्रक वाचून मंजूर करणे, सन 2024-25 या वर्षासाठी अंदाजपत्रकास मंजुरी देणे, सन 2024-25 चा नफा वाटण्यास मंजुरी देणे, सन 2024-25 च्या लेखा परीक्षकाचे अहवाल वाचून मंजूर करणे, धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेकडील रुपये 9 लाखांचे व्याज वसूल करणे, सभासदांचे तातडीचे कर्ज वाढ करण्याबाबत व तारण कर्ज देण्याबाबत विचार विनिमय करणे, लेखा परीक्षक सन 2025-26 साठी नियुक्ती करणे, दोष दुरुस्ती अहवालास मंजुरी देणे, सभासदांच्या कर्जावरील व्याज वाढ करण्याबाबत विचार करणे, आयत्या वेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे आदी विषय घेण्यात आले होते. यावेळी चेअरमन गंगाराम कोळेकर, व्हाईस चेअरमन दत्तू पाटील, मानद सचिव भागवत चितळकर, तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट अलंकार साळे, कार्यलक्षी संचालक डॉक्टर भूषण चौधरी, संचालक सदाशिव ठाकरे, संचालक मंगेश विस्पुते, दिलीप गवळी, संचालिका रत्नाबाई परदेशी, लताबाई सूर्यवंशी, विमलबाई खोडकर, व्यवस्थापक श्याम नेवाडकर, सहव्यवस्थापक भानुदास शेळके आदी उपस्थित होते. 2025 रोजी धुळे हमाल कामगार संघटनेची वार्षिक मीटिंग आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आजची ही मीटिंग अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रसन्न झाली. जे आमचे पतपिढीमध्ये जे विषय होते ते सगळे एका मताने मंजूर करण्यात आले आणि जो आमचे काही विषय राहिले होते ते आम्ही सगळे पास केलेले. या आम्ही समाधानी आहोत. आमच्या सभासदांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमची एवढी ही मीटिंग वार्षिक मीटिंग या मार्केट यार्डमध्ये आमच्या ऑफिसमध्ये पार झालेली. तरी या गोष्टीत आम्हाला अतिशय आनंद आहे. खेळीमेळीच्या वातावरणात ही मीटिंग पार केलेली आहे. तरी याच्या पुढे देखील जो आमचे काही विषय होते कर्ज वाढणं, डिव्हिडंड वाढवणं, काही कर्जाच्या थकबाकीदारांचं काय कारवाई करणे याचे आमचे काही विषय ते सगळे विषय आमचे पास झालेले आहे. तरी मी याबद्दल माझ्या सगळ्या हमाल कामगार पेटकडेचे सभासद आणि इतर यांचे ज्यांनी सहकार्य केले त्यांचे मी देखील मनापासून आभार मानतो आणि ही मीटिंग संपवतो असं मी जाहीर करतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. नेहरू नगर येथे राज्याचे मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडीचा उत्सव उत्साहात संपन्न. शारदानगर येथे नर्मदेश्वर महादेव व हनुमान मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन. SSVPS संस्थेच्या डॉक्टर गोगरे विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनी सायबर वॉरियर्सद्वारे नाटिकांच्या माध्यमातून करण्यात आली सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती. रुकवत व निरगुडी शिवारातील बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी. धुळे जिल्हा आदिवासी पारधी महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थी व शासकीय अशासकीय सेवेत निवड झालेल्यांचा सत्कार. निमगुळ येथील NDR न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम संपन्न. आणि हमाल कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.